जरांग यांचं सध्या नेमकं काय चाललंय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण जरांग यांनी राज्य सरकारला आता अल्टिमेटम जो दिलेला होता तो आज रात्री 12 वाजता संपतोय। उद्या मराठा समाज मुंबईच्या दिशेनं कूच करेल। अंतरवली सराटीसह राज्यभरातील मराठा समाज या आंदोलनात सहभागी होणार आहे। मिळेल त्या वाहनानं या आंदोलनात या सहभागी व्हा असं आवाहन कालच जरांगे पाटील यांनी देखील केलेलं होतं। त्यामुळे आज कॅबिनेटच्या बैठकीत जरांग यांवर काही निर्णय होतो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आज जो खरं तर 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता आपल्या मागण्या या पूर्ण करण्यासाठी, तो आज रात्री 12 वाजता संपतोय। यापूर्वी मात्र कॅबिनेटची बैठक सुद्धा आज होणार आहे। त्यामुळे जरांग यांच्या या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पण आज मात्र अल्टिमेटम संपत असताना तिथं अंतरवली सराटीत नेमकं काय काय सुरू आहे? लागवीची अंतरवली सराटीमध्ये मुंबईकडे जाण्याची तयारी सुरू आहे, कारण काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात अल्टिमेटम मनोज जरांगे यांनी दिलेला होता। मात्र सरकार कुठल्याही प्रकारे आरक्षण देण्यासंबंधात सकारात्मक नसल्याचा आरोप देखील मनोज जरांगे यांनी केलेला होता। आणि त्यानंतर जर तुम्ही आम्हाला अल्टिमेटमचा तुम्ही सन्मान केला नाही, अल्टिमेटम पूर्ण केलं नाही, तर आम्ही मुंबईकडे कूच करणार, यावर मनोज जरांगे ठाम होते। आणि त्यांनी आता आज रात्री 12 वाजता हा अल्टिमेटम संपतोय आणि त्यानंतर आम्ही मुंबईला निघणारच अशा प्रकारे इशारा दिलेला होता। मनोज जरांगे यांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरच जाणीवपूर्वक त्यांनी हा इशारा दिलेला आहे, कारण सरकारवर दबाव निर्माण झाल्याच्या नंतर सरकार कुठेतरी हालचाली करेलच, कारण पोलिसांवर सुद्धा दबाव निर्माण होतो। गणेशोत्सवामध्ये मनोज जरांगे यांनी हा जो काही निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे सरकारनं सुद्धा आता तातडीनं बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे। एक समिती स्थापन केली, त्यानंतर शिंदे समितीची बैठक देखील झाली। मनोज जरांगे यांना सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं, त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र ते उपस्थित राहिले नाही। त्यामुळे आता आपली मागणी मनवून घेण्याचा प्रयत्न मनोज जरांगे करतायत आणि त्याच माध्यमातून आज सायंकाळी अल्टिमेटम संपल्याच्या नंतर अंतरवली सराटी या ठिकाणावरून ते आता समोर निघणार आहेत, म्हणजेच मुंबईकडे धाव घेणार आहेत। हे सर्व काही होत असताना सरकारनं जर तातडीनं पावलं उचलले नाही तर सरकारला सुद्धा डोकेदुखी निर्माण होऊ शकते, कारण आंदोलक मोठ्या संख्येनं जर मुंबईकडे निघत आहेत तर सरकारला कुठेतरी निपटारा करावा लागेल, अन्यथा मुंबईतील काही ठिकाणी बऱ्याचदा अडचणी सुद्धा निर्माण होतात। ट्रॅफिक जाम सारखी किंवा वाहतूक कोंडीसारखी संकट जी आहे ती समोर उभी ठाकलेली आहेत। त्यामुळे सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे। सरकारनं फोन करून किंवा प्रतिनिधी पाठवून आपल्या पद्धतीनं काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केलात, हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केलाय, कुठेतरी स्थगित करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे यांची सरसकट मराठा समाजाला आरक्षणाची मागणी आहे ती कुठेतरी तातडीनं पूर्ण होत नाहीये। त्यामुळे आम्ही जाणारच, ही भूमिका आणि हा पावित्रा जरांगे यांनी घेतलेला आहे। लागवी अगदी सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।